त्या बातम्या पाहणार आहोत। आज 264 नगर परिषद आणि नगर पंचायतीत मतदान होणार आहे। 1,07,03,576 मतदार हा मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। मतदान योग्य पद्धतीने पार पडावं यासाठी प्रशासन सज्ज आहे। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा दक्ष आहे। तर 24 नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका मात्र आता पुढे ढकललेल्या आहेत। 20 डिसेंबरला आणि 24 नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे। 20 डिसेंबरलाच उर्वरित 24 नगर परिषद आणि निवडणुकीसाठी मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। तर संभाजीनगर जिल्ह्यातील 6 नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे। यामध्ये नागरिक 82 नगरसेवक निवडतील तर 6 नगराध्यक्ष निवडणार आहे। दरम्यान मतदानापूर्वी मतदान केंद्रात मॉक ड्रिल केलं जात आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। मराठवाड्यातील 44 नगर परिषद आणि 10 नगर पंचायतसाठी आज मतदान होत आहे। आपण सिल्लोडच्या मतदान केंद्रावर आणि आपण बघतो की 7:30 वाजता मतदान सुरू होणार आहे। त्यापूर्वी मतदानाची मॉक ड्रिल केली जाते आणि जे बूथवर वेगवेगळ्या पक्षाचे सदस्य आहेत त्यांना ही मतदानाची प्रक्रिया कशी असणार आहे, कसं मतदान करायला पाहिजे, कोणतं बटन दाबल्यावर काय होतं, कशा पद्धतीने प्रभागात वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत आणि समजून या सगळ्यांना सांगितलं जातं। त्यामुळे एकंदरीत आपण बघतोय की 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि त्यापूर्वी ही मॉक ड्रिल आपल्याला पाहायला मिळते। सगळ्याच मतदान केंद्रावर अशा पद्धतीने मॉक ड्रिल केली जाते आणि उमेदवारांचे जे सदस्य आहेत त्यांना ही सगळी प्रक्रिया समजून सांगितली जाते, कारण अनेकदा या सगळ्या गोष्टीवर आक्षेप घेतले जातात आणि त्यापूर्वी ही सगळी प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते। मराठवाड्यात सर्वत्र आज वेगवेगळ्या ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायतसाठी निवडणूक होते। 44 नगर परिषदेसाठी ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि प्रत्यक्षात 7:30 वाजता या मतदानाला सुरुवात होणार आहे। राहुल चव्हाण, मी मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।